नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधली वर्षावरची बैठक संपन्न झाली आहे। देवेंद्र फडणवीस शिंदे यांच्यामध्ये जवळपास वर्षावर पाऊण तास बैठक झाली। मंत्रिमंडळामध्ये राहायचं की नाही थोड्याच वेळामध्ये शिंदेंचा निर्णय समोर येईल। शिंदेंनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावं यासाठी फडणवीसांनी शिंदेंना विनंती केल्याचंही कळतं। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक संपन्न झाली आहे। जवळपास पाऊण तास दोघांमध्ये वर्षावर चर्चा झाली आहे। एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये पाऊण तास वर्षावर सकारात्मक बैठक झाली। मंत्रिमंडळामध्ये राहायचं की नाही थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे आपला निर्णय जाहीर करतील। एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळामध्ये राहावं अशी विनंती देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आली आहे। संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर करणार सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली होती। राजभवनामधून निघाल्यानंतर वर्षावर शिंदेंची त्यांच्या आमदारांसोबत 1.5 तास चर्चा झाली। सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर सागरवर भाजप नेत्यांसोबत फडणवीसांची चर्चा झाली। भाजप नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर फडणवीस आणि शिंदेंमध्ये वर्षावर बैठक झाली। दरम्यान या बैठकीनंतर एकनाथ शिंदे आता आपली भूमिका जाहीर करणार आहे। तर शिंदे आणि फडणवीसांमध्ये वर्षावर जवळपास पाऊण तास चर्चा झाली आहे। शिंदेंनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावं, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना केल्याचं कळतं। थेट आपण माहितीसाठी वर्षाच्या बाहेर जाऊयात। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, काय माहिती? नक्कीच निखिल जी, आपण पाहतोय बऱ्याच राजकीय घडामोडींना सध्या ऊत आल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे यांची नाराजी कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला, मनधरणी करण्यात आली आणि त्यांनी मंत्रिमंडळात राहावं असं एक आवाहन सुद्धा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत एकनाथ शिंदे यांना करण्यात आलं आणि त्यामुळेच आपला सकारात्मक ही सगळी चर्चा झाल्याचं बोललं जातं। अवघ्या काही वेळानंतर आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका मांडणार आहेत आणि गृह खात्याचा जो तिढा आहे तो नेमका सुटलाय का याविषयी देखील महत्त्वाचं भाष्य करणार असल्याचं समजतंय। जी चर्चा आहे ती सकारात्मक असल्याचं बोललं जातंय आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर सूत्रांकडून जी माहिती येते त्यानुसार गृह खातं सोडून इतर काही महत्त्वाची खाती तुम्ही घ्या असं एक आवाहन जे आहे ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। एक त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवला होता। या प्रस्तावावर नेमकी आपली भूमिका काय असणार आहे ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आणि यानंतर आता एकनाथ शिंदे हे आपली काय भूमिका मांडणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। चर्चा सकारात्मक झाल्याचं बोललं जात आहे। मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचा समावेश असेल, कारण त्यांनाच पाहून सर्व 57 आमदार जे आहेत ते त्यांच्या सोबत आलेले आहेत। त्यामुळे त्यांना नेमका निधी कसा मिळेल, त्यांची विकास कामं त्यांच्या मतदारसंघामध्ये कशी होतील हा देखील महत्त्वाचा प्रश्न होता। त्यामुळे या सगळ्या आमदारांनी वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। बरेचसे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सुद्धा वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि तुम्ही सरकारमध्ये असलंच पाहिजे असा एक त्यांच्या पुढे टाहो देखील फोडला आणि एक विनंती वजा त्यांना विनंती देखील केलेली आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता जो कॅबिनेट विस्तार होईल त्यामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा दिसणार आहेत, उपमुख्यमंत्री पद घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पण त्यासोबतच गृह खात्यासंदर्भातली जी महत्त्वाची घडामोड आहे त्याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। अवघ्या काही वेळानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका मांडणार असल्याचं समजतंय। त्यामुळे गृह खातं हे शिवसेनेला मिळणार का आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण चर्चा सकारात्मक झाली असं बोललं जातंय। देवेंद्र फडणवीस अवघ्या काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि ही चर्चा नेमकी धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। तर वर्षावर शिंदे आणि फडणवीसांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतं। मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावं यासाठी फडणवीसांनी शिंदेंना विनंती केल्याचं देखील कळतं।